एकेरी धावसंख्या बिनबाद 2 असे धावफलकावरती पाहायला मिळते. आता स्ट्राईक एंडला मात्र तेजस शिंदे. मी मगाशी सांगितलं, सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा सांगितलं की अंडर-20च्या आतमध्ये जवळजवळ 80% टीम इथे मात्र कुरुशी संघाची पाहायला मिळते आपल्याला. स्लो रम चेंडू, इथे गती परिवर्तन पाहिलं गेलं तर निखिल आपल्या फक्त घोडेपारूड संघासाठीच गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. इतर तर ज्यावेळेस आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं त्याला, वेस्टर्न लाईनचं मुंबईचं क्रिकेट असेल, कित्येक स्पर्धेमध्ये पाहतो, फलंदाज म्हणून निखिलकडे आपण पाहत असतो. फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूचा समाचार घेतला, परंतु सचिन मात्र चेंडू खाली. इथे मात्र अनुभव कामी आला आणि या ठिकाणी मात्र तेजसला आल्या पावली परतावं लागेल. इथे मोठी विकेट मात्र प्राप्त करतोय तो म्हणजे निखिल आणि सचिन जाधव. हे दोन खऱ्या अर्थानं सिनियर खेळाडू आहेत. पाहिलं गेलं तर निखिलला सिनियर म्हणता येणार नाहीये, परंतु आजच्या कंडिशनला आपल्या संघासाठी मोठं योगदान निखिल जाधव याच्या मार्फत बहाल केलं जातं. कारण श्रीकांत जाधव यांच्यानंतर सचिनला आपण कित्येकदा पाहिले, त्यानंतर मात्र आता निखिलने पूर्ण संघाची सूत्र आपल्या हातामध्ये घेतल्यानंतर मात्र जास्तीत जास्त एंट्र्या KSK मध्ये करताना पाहायला मिळतो. आता मात्र मघाच्या सेकंड मॅचचा खऱ्या अर्थानं शिल्पकार, अर्थातच ज्याच्या बॅटमधून 47 धावाची तुफानी खेळी साकारली, तो सागर शिंदे इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. परंतु स्वप्नील फसवे चेंडू, इथे मात्र थोडंसं गती परिवर्तन पाहायला मिळत असतं निखिलकडून आणि तिथे स्वप्नीलने नक्की समजदारीचं क्रिकेट दाखवलं. पाहिलं गेलं तर घनसोली विभागातून अतिशय दर्जेदार क्रिकेट या स्वप्नीलकडून पाहायला मिळत असतं आपल्याला. आता मात्र आपल्या गावासाठी इथं नक्कीच मोठी कामगिरी करावा लागेल. हो 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 हो, सुरेख फटका, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली, थोडस बमलिंग होतंय आणि इथे खराब क्षेत्ररक्षण म्हणेल. स्वप्नील सारखा मोहरा टिपणं गरजेचं होतं, परंतु या ठिकाणी बबलिंग होतंय आणि खराब क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन. त्याचा 4 धावा भाल होत आहेत, परंतु मोठी विकेट मात्र प्राप्त झाली असते आपल्याला. धावसंख्या मात्र 7, 1 बाद 7 अशी धावफलकावरती पाहायला मिळते. इथे बाउंड्री लाईनचा क्षेत्ररक्षक करण्यामध्ये कॉन्फिडन्स असणं गरजेचं असते, त्याचा अभाव मात्र इथे प्राप्त झाला. कारण ते मधी गटर आहे रोडच्या आणि मैदानाच्या, त्याच्यामुळे थोडस इथे बिचकले जातात क्षेत्ररक्षक. खाली बघितल्यानंतर चेंडूवरची नजर हटते आणि सचिन जाधव आता मात्र गोलंदाजी मार्गवरती. थोड्याशा काहीतरी वेगळ्या घडामोडीनंतर सचिन जाधव येत आहेत गोलंदाजी मार्गवरती. ओहो हो, जोरदार. इथे मात्र काऊ कॉर्नर आहे, 2 क्षेत्ररक्षकांना बीट करतोय चेंडू आणि जातोय मात्र काऊ कॉर्नर सीमा रेसे पार. या ठिकाणी मात्र सागरच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती खणखणीत आलेला हा चौकार. का मगाशी मी 47 धावांची तुफानी खेळी साकारली, कारण माझी चेंडूवरती अप्रतिम नजर आहे. इथे मात्र सचिनचं आल्याला नक्कीच स्वागत केलंय. जोरदार पुल, मधुर आवाज, लॉंग ऑन बाउंड्री, बिग 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 षटकार येतोय. लाप्रतिम, अप्रतिम. पुन्हा एकदा आता मात्र फटका फसतोय, निखिल चेंडू खाली आणि इथे नो डाऊट डेल टिपला जाणार, मोठा मासा गळाला लागतोय. सागर शिंदे मात्र बॅक टू पॅव्हिलियन परततोय. कारण पाहिलं गेलं तर मघाची खेळी जिथून चालू झाली तिथे सागरने पुन्हा सुरुवात केली होती, परंतु इथे मात्र गोलंदाजाचं कौशल्य आहेच, परंतु अप्रतिम झेल मात्र निखिल जाधवने टिपला. एंड ऑफ सागर शिंदे इनिंग आपल्याला इथे पाहायला मिळते. धावसंख्या मात्र 17, दुसरं षटक मार्गस्थ असताना 17 या आकड्यावरती. इथे दिनेश आहे का?
आता मात्र स्वप्नीलला मोठी जबाबदारी घ्यावी लागेल आणि इथे मात्र जोरदार पूल सक्सेसफुल डीप मिड विकेट रिझन सीमा रेषे पार बिग बिग षटकार येतोय मोठी खेळी इथे साकारावी लागेल कारण समोर निखिल जाधव सारखं मोठं तुफान घोंघावतंय या बोनकवडे 40+ मैदानामध्ये त्यामुळे इथे तर मात्र नक्कीच मोठी धावसंख्या आवश्यक असेल त्या दिशेने वाटचाल धावसंख्या 23 या आकड्यावरती पोहोचले 23 हा आकडा आज 23 तारीखच आहे आणि धावसंख्या सुद्धा 23 धाव फलकावरती लागली आहे पुढचा चेंडू आत्ता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू इथे मात्र अनुभव येतोय कामी म्हणायला हरकत नाहीये सचिन पाहिलं गेलं थोडासा शॉर्ट चेंडू आपण जर टाकला तर तो नक्कीच भिरकावून दिला जातोय इथे मात्र स्वप्नील करून आणि पुन्हा एकदा अतिशय बहारदार गोलंदाजी कमबॅक म्हणावं लागेल सचिन जाधव यांचं हो 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 सुरेख फटका क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातात सचिन कळमगाव संघातून सचिन झांजवड संघातून सचिन इथे याचे आपल्याला मागचे झांजवड जिंकले ना झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सचिन आहे झांजवड संघ आपण आमचा आवाज पोहोचत असेल तर प्लीज मंचावरती या 2 षटक समाप्ती झाले धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 25 धावा आशिष ज्याने मगाची मला वाटते पहिली मॅच झाली त्याच्यामध्ये अतिशय बहारदार गोलंदाजी केली होती तो आशिष दिनेश लिहून ठेव ना इथे धावा नाहीयेत फटका आपण पाहिलं गेलं तर डी मध्ये जातोय झाडाला लागल्यानंतर एक धाव नक्कीच फलंदाजाला एक काम करावं लागेल इथे मात्र स्वप्नीलला स्ट्राईक एंडला आणायचं आहे कारण आज कंडिशन मध्ये पाहिलं गेलं तर या सीझन मध्ये मात्र स्वप्नील अप्रतिम फॉर्म मध्ये असणार हा फलंदाज आहे पुन्हा एकदा आशिष जाधव सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्गवरती सुरेख गोलंदाजी आहे शॉर्ट पिच जोरदार पूल सक्सेसफुल होतोय का नक्कीच इथे मात्र काऊ कॉर्नर रिझन चेंडू मात्र स्क्वेअर लेगचं रिझन आहे चेंडू मात्र सीमारेषे पार जातोय या ठिकाणी मात्र लगावला जातोय दिनेशच्या बॅट मधून चौकार धावसंख्येला आकार धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावरती तिसरं षटक मार्गस्थ आहे इथे मात्र नक्कीच प्रेक्षक अपेक्षा करत असतील मोठी धावसंख्या उभारावी आणि निखिल जाधवची फलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळावी आशिष आता मात्र सुरेख चेंडू इथे मात्र कव्हरला क्षेत्ररक्षक आहे चेंडू फेकी होते त्या दरम्यान मात्र एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेची भर धावसंख्या 31 लॉस फॉर 2 विकेट्स कुरुशी भसंग इथे पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा आशिष जाधव गोलंदाजी मार्गवर आता मात्र तेजस शिंदे स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय आपल्याला ओ हो 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 इथे मात्र जोरदार लाऊड अपील आणि अपील उंचावून धरलं जातंय आणि इथे मात्र स्वप्नील शिंदे बॅक टू पॅव्हलियन परततोय आणि मोठी धावसंख्या उभारायचं स्वप्न इथे मात्र कुठेतरी कुरुशी संघ बॅकफुटला ढकलला जाईल यामध्ये नो डाऊट असेल कारण आजच्या कंडिशनला जर कुरुशी ब संघाचा विचार केला तर आघाडीचे 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेत तेजस शिंदे पहिला नंतर सागर शिंदे बाद झाला आता मात्र स्वप्नील शिंदे तंबूच्या आश्रयाला नवीन फलंदाज मात्र मयूर शिंदे दमखम आहे याही फलंदाजामध्ये षटकार खेचण्याचा परंतु आता मात्र इथे अग्रेसर झालेला पाहायला मिळेल तो म्हणजेच घोडेपारूड संघ कारण आघाडीची फलंदाजी मात्र तंबूच्या आश्रयाला गेले कुरुशी संघाची मयूर शिंदे स्ट्राईक एंडला नक्कीच पाहायला मिळेल परंतु आशिष जाधव याचं कौतुक करेल लॉंग रनअप आहे आणि चेंडूची लँडिंग अतिशय बहारदार सुरेख ठेवली जाते हो हो जोरदार प्रहार कव कॉर्नर सचिन नक्की चेंडूवरती झपकन येत आहेत इथे मात्र एक आणि एकाच धाव एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती उर्वरित मला वाटतं या षटकातील एक चेंडू शेष असेल तिसऱ्या षटकातील
धावसंख्या मात्र रोखण्यामध्ये यशस्वी झालाय ते म्हणेल आशिष, कारण एक चौकार आणि नंतर फक्त 2 धावा, 3 धावा, 7 धावा आतापर्यंत खर्च घातल्यात या षटकामध्ये. हा, धावसंख्या 3 षटकाच्या अखेरीस 3 बाद 32. तीन बाद 32 असं समीकरण आहे 3 षटकाच्या अखेरीस. सुरेख षटक हाताळलं इथे मात्र आशिष जाधव यांनी, आणि संघाला आपल्या नक्कीच सुस्थितीमध्ये ठेवण्यामध्ये यशस्वी झालाय. परंतु आता इथे मात्र मयूर शिंदेला थोडासा इथे घेर चेंज करावा लागेल, कारण 45च्या आसपास धावसंख्या उभारावी लागेल, कारण निखिल जाधव, सचिन यासारखी नक्कीच मोठमोठी नावं मात्र घोडेपारूड संघाच्या प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळतात. संतोष शॉर्ट पीच, फटका फसतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि 2 क्षेत्ररक्षक बंबलिंग करतायत. मी प्रत्येक वेळी सांगतोय कॉलिंग खूप महत्वाचं आहे मित्रांनो, आणि ते करायला विसरू नका, अन्यथा आपल्याला मोठ्या इंजरीला सामोरं सुद्धा जावं लागू शकतं. त्यासाठी कॉलिंग खूप महत्वाची आहे. आणि आता मात्र पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन झाल्यानंतर मात्र गणेश शिंदे फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र कृषी संघ थोडासा लडखडलेला पाहायला मिळतो. त्याचं कारण नक्कीच 3 मोठे खंदे फलंदाज स्वस्तामध्ये बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेले, कारण ही मॅच खूप महत्वाची आहे मित्रांनो, कारण इथे जो जिंकेल तो मात्र या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये दाखल होणार आहे. संतोष निघतायत, पुढचा चेंडू, ओहो डान्सिंग ग्राउंड, अतिशय इथे मात्र पुढे सरसवून जोरदार प्रति हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाजाकडून, परंतु इथे यश प्राप्त नाही झालं. डॉट डिलिव्हरी, 2 चेंडू निर्धाव चेंडू, इथे मात्र संतोष जाधव अतिशय बहारदार गोलंदाजी पाहायला मिळते, कारण आता मात्र फक्त शेवटचे 4 चेंडू हातामध्ये आहेत 2 फलंदाजांच्या. इथे खराब चेंडू, पंच आमच्याकडे वळतायत. हा मात्र वाईट बॉल इशारा येतोय पंचांचा. अवंतर धावेची भर, धावसंख्या 33च्या घरामध्ये. 33 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पिच, जोरदार पुल, परंतु निखिल चेंडू खाली, आणि इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय फलंदाज क्रमांक 5वा. पाच बाद 33 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. आता मात्र गणेश स्ट्राईकला असेल आणि येणारे उर्वरित चेंडू त्यांनीच खेळले पाहिजेत. एक छोटासा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संतोष, ओहो हो हो, फटका आहे, परंतु इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडूवरती अग्रेसर होताना खेळाडू पाहायला मिळत नाही, परंतु 1 आणि 1च धाव ते मात्र गणेश घेतोय. 2 धावेंचा प्रयत्न करायला पाहिजे होता, परंतु जर त्याला मित्रांनो महत्व नाही. 1 धावेने धावसंख्या 34 या आकड्यावरती गेलेले पाहायला मिळते. या षटकातील मला वाटते शेवटचा अजून 2 चेंडू असतील. भाऊ या पुढचा चेंडू, हो हो हो, डॉट डिलिव्हरी, इथे मात्र फलंदाज क्रमांक 6वा बाद होताना पाहायला मिळतोय. खूप खेळाडू मी सांगितलं मगाशीच की जवळजवळ 80% टीम ही अंडर-20च्या आतमधली आहे. म्हणजे नवीन नौखी टीम. इथे पाहिलं गेलं तर 2-3 खेळाडू सोडले तर सर्व नवीन खेळाडू या ठिकाणी स्ट्रगल करतायत, आणि चांगली गोष्ट आहे. भविष्याच्या दृष्टीने इथे टीम नक्कीच उभारी घेऊ शकते. नवीन फलंदाज आता मात्र गणेश स्ट्राईक एंडला आहे. इथे मात्र जोरदार प्रहार केलाय, इथे झेलची ट्राय, आणि इथे मात्र बाद होतोय. विकेट क्रमांक 7वा, एंड ऑफ द 4 षटक. धावसंख्या फक्त
34 धावा धावफलकावरती लागल्या आणि 35 धावांचं आव्हान असेल निखिल जाधव अँड कंपनी समोर. यानंतरची होणारी मॅच मित्रांनो असेल तोरणेवाडी वर्सेस वेंगळे दीपक. दोन्ही संघाचे संघनायक प्लीज आपण नाणेफेकीसाठी यायचंय. या मॅच नंतर अजून 2 मॅच नक्कीच इथे आपल्याला खेळवायच्या आहेत. थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. चला तोरणेवाडी वर्सेस वेंगळे दीपक. आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी नक्कीच समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. यानंतर होणारी फ्रेश मॅच आपल्या समोर येणार आहे. तोरणेवाडी वर्सेस वेंगळे. इथे मात्र 35 धावा 24 चेंडू 35 धावा. कुठेतरी थोडासा लो स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते कारण निखिल जाधव याच्यासारखं एक अतिशय वादळ इथे मात्र या बोनकवड्याच्या मैदानामध्ये घोंगावत असताना इथे कुछ 45+ धावा असणं खूप गरजेचं होतं. परंतु गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. पाहिले गेलं तर स्वप्नील आहे, तेजस आहे, नंतर मयूर शिंदे आहे, गणेश शिंदे आहे. गणेश शिंदे थोडीशी खराब गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये झाली परंतु इथे तो दमखम आहे पाहिलं गेलं तर या टीममध्ये. चला मित्रांनो क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तोरणेवाडी संघ तसेच दीपक वेंगळे. वेंगळे संघाचा प्रतिनिधी आहे दीपक दादा इथे आहेत. नक्कीच तोरणेवाडी या. चला संदीप आपण इथे नाणेफेक उडवून घ्या दोन्ही संघाच्या दरम्यान. चला जास्त वेळ दौडू नका प्लीज सहकार्य करा. आपण पाहतोय स्टॅकिंडला KSKचा कोहिनूर हिरा अर्थातच निखिल जाधव ज्याला गिरगावचा वंडर बॉय असे नक्कीच नामवंत समालोचक अर्थातच मुंबई असू द्या नवी मुंबई असू द्या इथे नाणेफेक केली जाते. कोण जिंकतंय? तोरणेवाडीने जिंकला का? वेंगळे बॅटिंग लिहून अजून एक पेस सोड ना. नाही ना सेकंड इनिंग आहे ना. टॉस विन वेंगळे. इथे पहिला चेंडू फेकला जातोय. 35 धावांचं आव्हान मयूर शिंदे. ओ हो 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 जोरदार प्रहार कॉर्नर रिझन. चेंडू मात्र 1 बाउन्स सीमा रेषे पार. कितीही प्रयत्न करा काहीही व्यूहरचना हाका कोणतेही गोलंदाज यूज करा इथे मात्र निखिलला रोखणं अवघड आहे. कारण पाहिलं गेलं तर उगाचच नाही आज आपल्या नावाचा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बोलबाला आहे. हे मात्र निखिल जाधव इथे मात्र दाखवून देतोय. पहिल्या चेंडूवरती खणखणीत सनसनीत चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करायला लावणारा हा चौकार येतोय. पुन्हा एकदा मयूर टू निखिल. हो आता मात्र पहा खोदून काढलाय अस्त्र काढलंय इथे कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू धन 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 सीमा रेषे पार चौकार. निखिल जाधव का इथे मात्र आज KSK मध्ये अर्थातच संपूर्ण टेनिस विश्वामध्ये निखिल जाधवचं नाव चर्चेत आहे. हे मात्र इथे दाखवून देतोय. थोडस वेट करा सर थोडा वेट करा कारण गाडी मधूनच चाललेली आहे एक. त्यांना विनंती करा त्यांना थोडं बाहेर घेऊन जायला सांगा गाडी प्लीज. ट्विंग बॅन आहे तिला पुढे घेऊन जायला सांगा.
त्यांना विनंती करा थोडस, नाहीतर त्या साईडला दाबून लावायला सांगा, कारण इथे मैदानाचा थोडासा प्रॉब्लेम आहे. सर्वांनी सहकार्य करायचं आहे मित्रांनो. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 2 खणखणीत चौकार. आता मात्र पुढचा चेंडू. हो हो हो, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्वप्नील चेंडू खाली, म्हणजे नो डाऊट झेल टिपला जाणार. या ठिकाणी मात्र निखिल जाधव बॅक टू पवेलियन. आवश्यकता नसताना जोखीम भरे फटके खेळणं ही मात्र कुठेतरी खराब गोष्ट आहे निखिलसाठी, कारण या सिच्युएशनला मॅच घेऊन जाणं खूप महत्वाचं असते. कारण मागे कोण खेळेल याच्यावरती जास्त भरोसा न ठेवता लीडिंग करत असणाऱ्या खेळाडूंनी मात्र ती जबाबदारी घ्यायला हवी होती. 8 धावा तर नक्कीच आल्या होत्या, त्यामुळे वरचं असणारं प्रेशर तर हटलं होतं. परंतु इथे मात्र निखिल बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय. आणि आता मात्र थोडासा जी बॉडी लँग्वेज आहे ती कुरुशी संघाच्या खेळाडूंची उंचवलेली पाहायला मिळेल. परंतु सचिन जोपर्यंत मैदानामध्ये आहे, इथे मात्र सचिन टार्गेट केला जाणार कुरुशी संघाकडून. धावसंख्या 8 या आकड्यावरती स्थिर आहे. आता मात्र स्ट्रायकिंगला सचिन पाहायला मिळतात. नवीन फलंदाज संतोष जाधव, मयूर शिंदे. इथे मात्र खराब चेंडू, पण आमच्याकडे वळले जातात. अभ्यंतर धावेचा इशारा. धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचते. आणि 9 च्या सरासरीने सुद्धा धावसंख्या इथे जमवायची आहे. 4 षटकामध्ये 35 धावांचं आव्हान आहे आणि काही घडू शकते मित्रांनो. मगाशी आपण पाहिलं गेलं 57 धावा जवळजवळ चेस व्हायला आल्या होत्या कळमगाव वर्सेस जांजवळ या संघांमधल्या. हो जोरदार, आणि इथे मात्र जवळ झेल टिपल्याला होता. हा झेल सोडला का मॅच सोडले हे येणारा काळ ठरवणार आहे, कारण एका षटकामध्ये 2 मोहरे मात्र गळाला लागले होते. परंतु इथे मयूर शिंदे चुकी करतोय. अवघड होतं, कारण आपल्या गोलंदाजी टाकल्यानंतर अपोजिट साईडला जाऊन झेल टिपणं अवघड होतं. परंतु मयूर शिंदे क्षेत्ररक्षणामध्ये अव्वल आहे आणि हा झेल टिपलं गरजेचं होतं. परंतु सचिन मात्र स्थिर आहे फलंदाजीसाठी. आता मात्र इथे सचिनला नक्की जबाबदारी घ्यावी लागेल, परंतु मयूरचं कौतुक आहे. इथे फटका फसतोय. डिक्लेअर झोन मध्ये नक्कीच पंच सांगतात 1 आणि 1च धाव प्राप्त होईल. एका धावेनी धावफलक हलत होते 10 या आकड्यावरती. या आकड्यावरती धावसंख्या पहिलं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय मयूर शिंदे याचं पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्कवरती मयूर शिंदे. मात्र सचिन या ठिकाणी या षटकातील मला वाटते काही चेंडू शेष आहेत. पुढचा चेंडू मयूर. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क होत नाही, परंतु 1 धाव मात्र या चेंडूवरती अर्जित केली जाते. एका धावेची भर. धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते एंड ऑफ द फर्स्ट षटक 11 धावा, म्हणजे आता मात्र 18 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आपल्याला. आठच्या सरासरीने इथे मात्र धाबा जमा कराव्या लागतील जर आपल्याला या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये जायचं आहे तर. झाला आता मात्र चेंडू सोपवला जातोय तो म्हणजे तेजस शिंदेच्या हातामध्ये. इथे मात्र तेजस शिंदेला दमखम दाखवावा लागेल. जर का सचिनची विकेट इथे प्राप्त होते तर कुरुशी संघ नक्कीच वरचढ झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जातात. पॉवर प्लेचं षटक संपलंय आणि आता क्षेत्ररक्षण फैलावलं गेले. आपण पाहिलं गेलं तर एक क्षेत्ररक्षक कव्हर आणि पॉइंटच्या मधून डीप बाउंड्री लाईनला इथे मात्र तैनात केलाय सचिनसाठी. हो जोरदार दमखम मयूर शिंदे तिथे आहे, परंतु अवाक्या बाहेरचा चेंडू. बिग 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 षटकार येतोय. तेजस शिंदेचं केलेलं हे स्वागत आहे सचिन जाधव यांनी. का माझं नाव आज महाबळेश्वर तालुक्यामध्ये पोलो ग्राउंड मध्ये चर्चेत आहे.
ते मात्र सचिन जाधव इथे दाखवून देत आहेत का मी आज सकाळी गावावरून इथे आलोय 300 किलोमीटरचा प्रवास करून. पुढचा चेंडू तेजस शिंदे, हो इथे फसवा चेंडू, इथे कमबॅक केलंय. एक धाव अर्जित होते आहे, परंतु माझ्याकडे ही क्षमता आहे. तुम्ही जर एक षटकार खेचू शकता तर मी इथे पुढचा चेंडू डॉट डिलिव्हरी टाकू शकतो. हे मात्र तेजसने दाखवून दिलंय. आता आता मात्र पुन्हा एकदा तेजस शिंदे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. इथे मात्र संतोष जाधव यांच्यासाठी. ओ हो सुरेख चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, लाजवाब गोलंदाजी इथे मात्र तेजस शिंदेकडून पाहायला मिळते. अग्रेसर सुरेख कमबॅक, एका षटकारानंतर इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या 18 हे आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही पुढचा चेंडू, हो सुपर डुपर डिलिव्हरी, लाजवाब डिलिव्हरी, इथे मात्र कौतुक करावं लागेल तेजस शिंदेचं. षटकार खाल्यानंतर सुरेख कमबॅक पाहायला मिळते इथे सागर तेजस शिंदेकडून. 3 चेंडू अतिशय बहारदार, षटकारानंतरचे 3 चेंडू सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू, हो इथे मात्र नक्कीच सचिन जोखीम घ्यायचा प्रयत्न करत नाही आहेत, परंतु 4 चेंडू खराब फलंदाजी पाहायला मिळते. का निखिल जाधव वरती टीम निर्बळ आहे, का इथे निखिल जाधव बाद झाल्यानंतर समोरची टीम अग्रेसर होऊन क्रिकेट खेळते, का इथे बॅकफुटला ढकलला जातो घोडे पारूड संघ, हे मात्र इथं प्रखरतेनं जाणवतंय. कारण पहिल्याच चेंडूवरती जर षटकार येतोय तर नंतर मात्र इथे एकेरी दुहेरी धावांची गरज असताना मात्र आलेले हे 3 निर्धाव चेंडू तेजस शिंदेचं कौतुक करायला पाहिजे. जोरदार प्रहार डान्सिंग ग्राउंड, इथे आला द कार्पेट चेंडू जातोय. इथे पुन्हा एकदा पाहायचंय, दुसरी धाव ही कंप्लीट होते आणि मला वाटते एक अजून धाव डी आहे सर. 3 धावा या चेंडूवरती नक्कीच अर्जित होतात. इथे थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा मात्र पारूड संघाला झालेला पाहायला मिळतोय. 3 धावेबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावरती. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, इथे 2 षटकानंतर मात्र 21 धावा, आता मात्र 12 चेंडू 14 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आणि स्वप्नील शिंदेच्या हातामध्ये चेंडू. हे षटक मात्र निर्णायक ठरणार आहे. इथे मात्र कोण जाणार आहे अंतिम 3 मध्ये, हा निर्णय क्षण इथे मात्र पाहायला मिळेल मित्रांनो. स्वप्नील शिंदे ते जर थोडस फेरबदल केले जात आहेत. मला वाटतंय तेजस शिंदे सारख्या खेळाडूला बाउंड्री लाईनला ठेवणं उचित ठरलं असतं, परंतु रणनीती हाकली जाते. मयूर शिंदे काऊ कॉर्नर रिझन मध्ये आहे, थोडस डीप आहे, त्यानंतर लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि ऑफ साईडचा क्षेत्ररक्षक मला वाटते नक्कीच पॉइंट आणि कव्हरच्या मधून पाहिलं गेलं तर डीप बाउंड्री लाईनला तैनात आहे. आता मात्र सचिन जाधव स्ट्राईक एंडला. ओहो, आणि इथे मात्र काय घडतंय पहा, स्वप्नील शिंदे आपली कामगिरी चोख बजावतोय आणि मात्र सचिन जाधव यांची महत्वाची विकेट इथे प्राप्त झालेली पाहायला मिळते. सुरेख झेल सागर शिंदे एस्टनच्या मागे आपल्याला पकडताना पाहायला मिळाला आणि आता मात्र कृषी संघ थोडस वरचढ होताना पाहायला मिळेल आपल्याला. त्याचं कारण इथे मात्र सचिन बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय. म्हणावं तसा चेंडू ही अप्रतिम होता, फुल अनसक्सेसफुल झाला, बॅटची एज लागली आणि सरळ विसावला तो सागर शिंदेच्या दस्तानामध्ये. आता मात्र 11 चेंडू 14 धावा असं समीकरण आहे. काही घडू शकतं मित्रांनो, हा क्रिकेट आहे. नवीन फलंदाज सुधीर मैदानाच्या आतमध्ये येतात. सुधीरने मगाच्या मॅच मध्ये सुद्धा अप्रतिम फटके खेळले आपण पाहिले इथे, परंतु कोण जाते. स्वप्नील सुधीर
हो, इथे समजदारीचं क्रिकेट. किती धावा धावून पूर्ण होतात पाहायचं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? आणि इथे मला वाटतंय 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. एक एक दुहेरी धावेला महत्व दिलं जाणार इथे मात्र नक्कीच. कारण आता पाहिलं गेलं तर 10 चेंडू मध्ये 12 धावा. पुन्हा एकदा स्वप्नील. हो हो हो, चेंडूला उंची आहे. क्षेत्ररक्षक आहेत इथे आणि इथे अजून एका विकेटचं पतन. खराब शॉट सिलेक्शन. चेंडूला खाली ठेवण्यामध्ये यशस्वी होत नाहीत फलंदाज. इथे मात्र सुधीर बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय. 9 चेंडू 12 धावा असं समीकरण असेल मित्रांनो. इथे मात्र निखिल जाधव स्वतःला दोष देत असेल. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर संघाला लीड करत असताना शेवटपर्यंत नेणं खूप महत्वाचं असतंय. कारण इथे मात्र व्यावसायिक क्रिकेट नाही, ओपन क्रिकेट नाही. मग 7व्या 8व्या नंबर पर्यंत फलंदाजी करू शकतात. कारण गाव आपलं एक गाव 11 हा फॉर्मॅट घेत असताना वरचे 3-4 खेळाडू सोडले तर नक्कीच फलंदाजी मात्र खिळखिळी झालेली असते खालच्या क्रमांकावरची. स्वप्नीलचं कौतुक. हवेमध्ये चेंडू. इथे मात्र मयूर शिंदे वाट बघतोय. क्षेत्ररक्षक खाली आणि इथे सुरेख झेल टिपला जातोय. छोटासा खेळाडू परंतु काय लाजवाब झेल. अप्रतिम झेल. बॅक टू बॅक इथे विकेटचं पतन झालेलं पाहायला मिळते. फुल अग्रेसर क्रिकेट पाहायला मिळते कुरुशी संघाकडून. लाजवाब खेळाचं प्रदर्शन. आता मात्र इथे तोलायमान क्रिकेट पाहायला मिळतंय. आता या षटकातील 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 3 विकेटचं पतन झालंय. अतिशय बहारदार षटक स्वप्नील शिंदे. का इथे मी आज या संघाचा महत्वाचा खेळाडू आहे, का आज कणा मांडलं जाते कुरुशी संघाचा, स्वप्नील शिंदे दाखवून देतोय. फलंदाज दिनेश. आता मात्र स्ट्राईक एंडला. मोठी कामगिरी नाही, एक मोठा फटका मॅच मध्ये इन करू शकतो इथे घोडे पारोड संघाला. हो हो, बॅटची आणि इथे मात्र धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेची भर पडतीये. स्वप्नील खऱ्या अर्थानं महत्वाचं षटक मी मगाशी म्हटलं होतं. हे षटक ठरवणार आहे पुढच्या मॅच मध्ये कोण खेळणार आहे, अंतिम 3 मध्ये कोण जाणार. त्याचं उत्तर मिळालं. इथे 3 विकेट प्राप्त झाल्यात मित्रांनो. अतिशय बहारदार गोलंदाजी स्वप्नील शिंदे. डान्सिंग ग्राउंड. इथे मात्र बॅटची एज लागते. दिनेश मात्र तंबूच्या दिशेने. या षटकामध्ये मात्र 4 विकेटचं पतन आणि फक्त 4 धावा खर्ची घातल्यात स्वप्नील शिंदे यांनी. अप्रतिम उत्तम षटक हाताळलंय. आणि आता इथे मात्र महत्वाचं षटक कोण येतोय, सागर शिंदे गोलंदाजी मार्गवरती येतोय असं वाटतंय. कारण गणेशने खराब षटक हाताळलं होतं मगाशी. आणि आता मात्र 6 चेंडू 10 धावा. पहा 12 चेंडू 14 धावांचं समीकरण होतं. सचिन सारखा तगडा फलंदाज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये होता आणि काय कुठेतरी समजदारीचं क्रिकेट खेळायला पाहिजे होतं. 1-2 धावा ढकलत सुद्धा विजय प्राप्त झाला असता, परंतु जर त्याला महत्व नाही. आता मात्र सागर शिंदे गोलंदाजी मार्कवरती येतोय. नवीन जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. भरत आणि स्वप्नील. भरत स्ट्राईक एंडला असेल, परंतु फलंदाजी पूर्णतः कोसळलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आतापर्यंत जवळजवळ 5 विकेटचं पतन झालंय. स्वप्नील मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल सागर शिंदेचा सामना करताना. हो हो हो, जोरदार पूल केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे स्वप्नील. अतिशय बहारदार थ्रो. इथे धावबाद केला जातोय का, परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. इथे मात्र नक्कीच थोडंसं नाराज असेल, कारण चेंडूवरती अग्रेसर होणं गरजेचं होतं, परंतु 2 धावेनी अशा पल्लवीत आहेत. 5 चेंडू 8 धावा असं समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये एक मोठा फटका जर का इथे येतोय तर नक्कीच अग्रेसर होईल घोडे पारोड संघ आपल्याला पाहायला मिळेल.
ओ हो हो, बॅटची एज लागते. चेंडू डी, नक्कीच डी झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू. इथे मात्र नक्कीच 4 चेंडू 7 धावा समीकरण आलंय आणि मला वाटतं इथे तर नक्कीच कुरुशी संघ अंतिम 3 मध्ये जाण्याच्या दिशेने इरादे स्पष्ट करताना पाहायला मिळतोय. कारण इथे एक्स्ट्रा धाबा जर नाही खर्ची घातल्या तर विजय अबक्यामध्ये आहे असं म्हणायला हरकत नाहीये. जोरदार प्रहार. इथे मात्र त्या चेंडूसाठी क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनला तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धाबा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या जाऊन पोहोचली 30. 3 चेंडू 5 धाबांचं समीकरण आहे. 5 धाबा 3 चेंडू, काहीही घडू शकतंय. शॉर्ट पीस मयूर शिंदे आहे तिथे. इथे मात्र विकेटचा पतन आणि या ठिकाणी 5 सुरेख झेल टिपला जातोय. आता मात्र कुरुशी संघ या मॅच मध्ये कमबॅक करतोय. 2 चेंडू 5 धाबा. इथे मात्र समीकरण अतिशय बहारदार रंगतदार मॅच पाहायला मिळाली. इथे मात्र कुरुशी संघ अतिशय बहारदार कामगिरी करताना पाहायला मिळतोय मित्रांनो. इथे मात्र 2 चेंडू 5 धाबा आणि सागर शिंदे आपला अनुभव इथे मात्र नक्कीच खर्ची घालताना पाहायला मिळतोय. सुरेख कामगिरी या पाटील ब्रदर्स अर्थातच नक्कीच कुरुशी संघाकडून अतिशय बहारदार कामगिरी होते. हो 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 हो, 5वा चेंडू. इथे मात्र सुरेख चेंडू, डॉट डिलिव्हरी. 1 चेंडू 5 धाबा. 1 चेंडू 5 धाबा. जल्लोष, अतिशय उत्साह पाहायला मिळतोय. कारण एक सिरीज सोडली त्यानंतर बॅक टू बॅक दुसऱ्या तिसऱ्या स्पर्धेमधील हा मात्र अंतिम 3 मध्ये जाणारा संघ ठरतोय का कुरुशी संघ पाहायचंय. अतिशय अग्रेसर क्रिकेट पाहायला मिळतोय कुरुशी संघाकडून. 3ही स्पर्धा झाल्या. 3ही स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये कुरुशी संघ पोहोचलेला पाहायला मिळालाय आपल्याला. पहिल्या स्पर्धेमध्ये हा संघ, नंतरच्या स्पर्धेमध्ये असंघ आणि आता पुन्हा एकदा हा संघ आपल्याला या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये जाताना पाहायला मिळतोय का या चेंडूवरती लगावला जातोय षटकार. हिरो खऱ्या अर्थानं ठरतोय का पाहायला गेलं तर भरत. निर्णायक चेंडू. इथे मात्र श्वास रोखून धरणारा चेंडू सागर. ओ हो हो, आणि इथे जल्लोष होतोय पहा. इथे मात्र जल्लोष केला जातोय. कुरुशी संघ विजय होतोय आणि या स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरतोय. अभिनंदन असेल. लाजबाब खेळाचं प्रदर्शन आणि टीम जर आपण पाहिली तर खूप छोटे छोटे खेळाडू. इथे मात्र खऱ्या अर्थानं कॅमेरामनला नक्कीच सांगेन की दाखवा, हे दृश्य दाखवा. कारण पाहिलं गेलं तर अंडर 20च्या आतमध्ये असणारा हा संघ लाजबाब कामगिरी करतोय या सीझन मधली. आणि चला